नाशिकच्या कश्यपी धरणावर पाण्यासाठी स्थानिकांनी आंदोलन केलेलं आहे। गंगापूर धरणात सोडलेलं पाणी बंद करण्याची मागणी या स्थानिकांची आहे। धरण झाल्यापासून मागण्या पूर्ण न झाल्यानं शेतकरी नाराज आहेत। स्थानिक लोकांसाठी 30% पाणी आरक्षित ठेवण्याची मागणी आहे। तर कश्यपी धरणावर पोलिसांनी आता कडेकोट बंदोबस्त ठेवलेला आहे। नाशिककरांची तहान भागवणाऱ्या गंगापूर धरणात पाणी कमी असल्यानंच कश्यपी धरणातून पाणी गंगापूर धरणात टाकलं जात आहे आणि कश्यपी धरण पूर्ण रिकामं होत असल्यानंच शेतकरी संतप्त झालेले आहेत। म्हणूनच जोरदार आंदोलन या ठिकाणी केलं जात आहे। अधिकची माहिती आपले प्रतिनिधी योगेश खरे यांच्याकडून घेऊया। योगेश, पुन्हा एकदा स्थानिक आक्रमक झाल्याचं पाहतोय आपण, काय अधिकची माहिती आहे? आत्ताचे अपडेट काय आहेत? कश्यपी धरणावर पुन्हा एकदा शेतकरी जमलेले आहेत। जलसंपदा विभागानं त्यांना केवळ 5% पाणी गंगापूर धरणात सोडू असं म्हटलेलं होतं आणि त्यांच्या स्वतःसाठी हे 30% पाणी खऱ्या अर्थानं या ठिकाणी राखीव आहे। मात्र आता पूर्ण पाणी जलसंपदा गंगापूर धरणात हे बघून शेतकरी संतापले। शेतकऱ्यांनी काल नाशिक जिल्हाधिकाऱ्यांना सुद्धा याबाबत निवेदन दिलं होतं, मात्र पाणी थांबत नाही हे बघून शेतकरी धरणावर आले। गेट बंद करण्याची ते भाषा करतायत आणि हे गेट बंद करू नये म्हणून पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त या ठिकाणी लावलेला आहे। जलसंपदाचे अधिकारी अद्याप या ठिकाणी उपस्थित झालेले नाही, त्यामुळे थोडा तणाव आहे। शेतकऱ्यांना पोलिसांनी खाली बसवलेला आहे। जलसंपदा अधिकाऱ्यांची बैठक करून मग नंतर ते काय निर्णय घेतील। मात्र एकूणच धरणांमध्ये सध्या पाऊस नसल्यामुळे धरणांमध्ये पाणीसाठा कमी झालेला आहे आणि त्यामुळे शेतकरी संतप्त झालेला पाहायला मिळतो। नक्कीच अनेक भागात अशा प्रकारे पाण्यासाठीचा संघर्ष पाहायला मिळतोय। तुर्तास धन्यवाद योगेश, तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीसाठी।